आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी रोजी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात केल्यानं हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होतो। या पत्रकार दिनाचं औचित्य साधून ठाणे महापालिका आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या सहकार्यानं ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या पुढाकाराने आज महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली होती। आधार रेखा प्रतिष्ठान, कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन मुंबई यांच्या सहकार्यानं पार पडलेल्या या शिबिरात अद्ययावत पद्धतीनं 121 जणांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। ठामपा मुख्यालयात शनिवारी सकाळी 10 वाजता या कर्करोग तपासणी शिबिराचा प्रारंभ ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले आहे। या प्रसंगी ठामपा अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ज्येष्ठ संपादक दीपक दळवी, दिलीप शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, आधार रेखा प्रतिष्ठानच्या रश्मी जोशी या आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते। या कर्करोग तपासणी शिबिरात पत्रकारांची रक्त तपासणी, नाक, कान, घसा तपासणी, स्त्रीरोग तज्ज्ञांकडून स्त्रियांची तर तज्ज्ञ फिजिशियनकडून पुरुषांची तपासणी आणि मुख्यत्वे व्यसनासंबंधी जागरूकता करण्यात आली आहे। शिबिरातील प्रत्येक तपासणीचे रिपोर्टर्स लाभार्थींना देण्यात येणार आहेत। यावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पत्रकार संघाने दोन्ही दिवस विधायक उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याचं सांगून पुढील काळात ठाणे महापालिकेतर्फेही महिला पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची मोफत मॅमोग्राफी तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। पत्रकार हा सतत धावपळ करत असतो, फिरत असतो, बातम्या शोधत असतो, लोकांच्या प्रश्नाकरता झगडत असतो। त्यामुळे धावपळीच्या ह्या युगामध्ये आरोग्याकडे त्याचं दुर्लक्ष होतं आणि त्यांच्या आरोग्याकडे जे दुर्लक्ष आलं आहे त्याकडे लक्ष देण्याचं काम ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत आम्ही करत आहोत। त्या अनुषंगाने आमचे जिल्हा अध्यक्ष संजय पितळे यांनी आधार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या पत्रकारांच्या कुटुंबाला आणि पत्रकारांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याकरता इथे शिबिर आयोजित केलेलं आहे पत्रकार दिनाचे औचित्य साधून। आणि त्यामध्ये संपूर्ण शरीराची तपासणी होणार आहे। त्यामध्ये कॅन्सरचं आता आपल्या पत्रकार संघातले लोकांना 2 ते 3 जणांना कॅन्सरची लागण झाली होती। एक आपला मित्र मागच्या वर्षी वारला आहे। तर आपल्या ह्यांना रोग होण्यापूर्वीच त्याचं निदान झालं तर त्यावरती आपल्याला वेळीच उपचार करता येतो, चांगला त्यावरती इलाज करता येतो आणि माणसाचं जीवन तो माणूस जगू शकतो। या उद्देशाने एक आमचे जिल्हाध्यक्ष संजय पितळे यांनी जे काम केलं आहे त्यामुळे आज आपल्या पत्रकार बांधवांच्या आणि त्यांच्या कुटुंबाला हे मोफत तपासणी शिबिरातून लाभ मिळणार आहे। त्याचा सर्व आमचे मित्र घेतात आणि सर्वजण त्याचा भाग घेऊन आपली तपासणी करून घेत आहेत। आज पत्रकार दिन आहे। 6 जानेवारीला पत्रकार दिन देशभर आणि राज्यभर साजरा केला जातो। बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीनिमित्ताने आज पत्रकार दिनाचं औचित्य साधून ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे महानगरपालिका आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण पत्रकारांचं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। काल याच ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आज आधार रेखा प्रतिष्ठानच्या वतीने आज या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेला महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर या शिबिराला सुरुवात झाली। अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, रोडे साहेब, गोदापुरे साहेब हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते। शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे हे सुद्धा उपस्थित होते आणि ठाण्यातले आणि जिल्ह्यातले सर्व पत्रकार आज या शिबिराचा लाभ घेत आहेत।